एक टिट फॉर टॅट आजचा सर्व जर लॉट बघितला तर आपण पाहतोय जय बजरंग कारिवली, सोनादेवी टेमगर, कालिकामाता कालवार, वीर तानाजी दापोडे, स्वयंभू पायगाव, स्वराज्य स्पोर्ट कशेली, एक से बढ़कर एक, चौथा हिरवा मानकोली आणि बंधऱ्या मारुती काल्हेर, सिद्धिविनायक अंजूर. कुठली कुठली नावं घ्यावी, एक से बढ़कर एक आणि एकाहून एक तार खेळाडू आपल्याला स्टार खेळाडू या इथे आजच्या लॉटमध्ये पाहायला मिळतील. आज थोडंसं तापलेलं म्हणजे हॉट क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर मुकादम जर तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट आजही कुठलंही ओपन करा, जवळजवळ 9 ते 10 लाईव्ह चालू असतात, परंतु नवीन 40+ जी स्पर्धा असते ना त्याला व्ह्यूवर्स जास्त असतात. आणि लाईव्ह टेलिकास्टवालेही सांगतात की आम्ही जेव्हा एखादी व्हिडिओ टाकतो, नवीन 40+ क्रिकेटचे जेवढे व्ह्यूवर्स असतात तेवढे इतर कुठल्या स्पर्धेला मिळत नाही. ही खरी ताकद आहे मित्रांनो. आपल्या संघटनेवर प्रेम करा. संघटना तुमची आहे. संघटनेमध्ये काही निर्णय इकडे तिकडे झाले तर नक्कीच तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, मात्र संघटनेची नालस्ती करू नका. कारण ही जोपर्यंत संघटना आहे तोपर्यंत तुम्हाला मान आहे आणि ही संघटना आपली आहे, आपली स्वतःची आहे याचा स्वाभिमान बाळगा. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट जोगेन. ओ चांगला चेंडू. जोगेन आपला क्लास दाखवतोय. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडा टॉस झाला. सकाळचं वातावरण आहे, खेळपट्टी नक्कीच थोडी दमट, थोडी शांत आहे आणि तिथे असे चेंडू उसळले ना की गोलंदाजाचाही थोडासा कॉन्फिडन्स वाढतो. यष्टींच्या मागे यष्टीरक्षकाने किती अगदी चोखपणे यष्टीरक्षण केलं बघा. अनिल आहे यष्टींच्या मागे, अगदी रेड कॅपमध्ये आपण त्याला पाहतोय. चांगली सुरुवात मिळालेली जोगेनला. इथे मात्र चेंडू हवे ते स्वतः गोलंदाज प्रयत्न करणार नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. मिलिंद डीप कव्हरवरून येतोय. तिसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना शैलेशला मात्र व्हावं लागेल धावबाद. ज्ञानेश्वर मुकादम, मी गेली 15 वर्ष ही संघटना बघा. आपल्या घरात भावाभावांचं जमत नाही, मात्र पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये एखाद्या संघटनेमध्ये 32-35 संघ घेऊन चालणं, प्रत्येकाचा मनमुटाव करणं ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आणि सतत 15 वर्ष ती केलं जातं आपल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने. आणि यांना सर्वांना जोडणारा एक दुवा म्हणजे सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब, विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि लवकरच येणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये नक्कीच त्यांना या चषकाचं अध्यक्षपद दिलेलं आहे, त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करूया. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अल्पेश चौधरी. हा फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला खेळून काढलेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एका हाताने पकडण्याचा प्रयत्न करतोय, मात्र एका हाताने टाळीही वाजत नाही, एका हाताने तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षणही करू शकत नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर लागेल ती 18. काही संघ आले, काही संघ राहिले, काही संघ गेले, मात्र संघटना ते अटल बिहारी वाजपेयींचं एक कविता छान आहे. मी तर या चेंडू नंतर सांगेनच. जोगेन पाटील ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. काय कला आहे बघा जोगेनच्या गोलंदाजीमध्ये. त्याचा चेंडू असा वाटतोय की फलंदाजाला माझ्या बॅटवर येईल, मात्र कुठे ना कुठे चेंडू हवेमध्ये थोडा स्विंग होतो आणि त्यानंतर पडल्यानंतर पिच होतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा अनुभवपणाला लावला जातोय प्रत्येक गोलंदाजांकडून आणि जोगेनी इथे तेच करतोय. तुम्हाला 1 षटक टाकायचं असते, 6 चेंडू टाकायचे असतात आणि ते 6 चेंडू तोळा मोलाचे असावे असं प्रत्येक गोलंदाजाला वाटत असते. इथे जोगेन तेच करतोय. पहिल्या षटकात थोडा मार बसल्यानंतर जोगेनने कमबॅक करून दिलेले आहे कारिवली संघाला. ओ आणखी एक. हा बघा, हा फास्ट रन होता. त्या अगोदर जर आपण बघितला कुठे ना कुठे चेंडू थोडा धीरे सोडला होता, पिच केला होता चेंडू आउटसाईडला आणि आता मात्र जेन्युइन इन स्विंगर. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अनिलचं कौतुक करेन. लाजवाब यष्टीरक्षण, अगदी सुजित नाईकची आठवण व्हावी असे यष्टीरक्षण. 18 धावा धावफलकावर लागता येतं. हाही चेंडू चांगला. इथे मात्र काय करताय, यस यष्टीचित आणि जावं लागेल योगेश बोबडेला अगदी पॅव्हेलियनचा रस्ता पकडत.
विषय म्हणेन, संघ किती येवोत किती जावोत हरकत नाही, परंतु ही संघटना टिकली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही या संघटनेमध्ये खेळता तोपर्यंत या संघटनेचा अभिमान तुम्हाला असलाच पाहिजे. जर तुमच्या संघटनेला कोणी नावं ठेवली तर नक्कीच तुमचं अंग तापलं पाहिजे, राग आला पाहिजे तुम्हाला, कारण ज्या संघटनेमध्ये तुम्ही खेळतायत त्या संघटनेचा अविभाज्य भाग आहात तुम्ही. चला, वीर तानाजी दापोडे आणि कालवार दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. संदीप नाईकला मोर्चावर लावलेला आहे. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. संदीप नाईकच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये हा खेळलेला फटका. आणि ज्यांना ज्ञानगुरू म्हटलं जातं, नक्कीच ज्ञानाचे सागर, ज्यांनी शिकागो येथे पराक्रम केला, अगदी भगवद्गीता सर्व पुस्तकांच्या खाली ठेवली, ती भगवद्गीता काढली, सर्व पुस्तके पडली होती. आणि तिथं लेडीज अँड जेंटलमॅन असं संवाद प्रत्येक जण भाषणा अगोदर करत होता. यावेळी मात्र आपण पाहतोय कॉट बिहाइंड अल्पेश चौधरीचा विकेट या ठिकाणी घेण्यात यशस्वी होतोय. गोलंदाज संदीप नाईक. अंदाज बाद केलेले आहेत. फॉर्म लगातार बरकरार राखलेला आहे जे बजरंग कारिवली संघाने. हे टीम वर्क आहे मित्रांनो. बघा, परशुला पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यानंतर त्याने पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या होत्या, 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र जोगेन पाटील आणि संदीप नाईक यांनी मात्र नक्कीच इथे आपल्या संघाला एक जबरदस्त परफॉर्मन्स करून गोलंदाजीमध्ये चांगल्या स्थितीत आणून सोडलेले. मात्र इथून सोनादेवी स्पोर्ट टेमघर संघाला कमबॅक करावंच लागेल, कारण त्याच्या धावफलकावर 20 लागलेले आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. 9 चेंडूमध्ये किमान 20 आल्याच पाहिजे. हा ड्राईव्ह आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक समोर येतील, चेंडूची फेक करतील. खरं तर पहिला चेंडू खेळणं खूप महत्त्वाचं असतं. पहिल्या चेंडूवर विकेट गेली तर पॅव्हेलियनमधून ही थोडीशी कुरबूर चालू असते. पहिला चेंडू तुम्ही डॉट झाला तर पॅव्हेलियनमध्ये थोडी कुरबूर चालू होते. त्या अनुषंगाने पहिला चेंडू व्यवस्थित खेळून काढणं खूप महत्त्वाचं असतं. बॅट्समनचं नाव जरा पोचवा आमच्याकडे.
निलेश सॉरी यस निलेश फलंदाजीसाठी तिथे क्रीजवर. ओ फुलटा चेंडू होता मात्र यष्ट्यांच्या मागे मनीष तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं बॅकअप मिळालं एस टी रक्षकाला. धावसंख्या धावपलकावर 22 लागलेली आहे. आता मात्र या षटकातील एक चेंडू संदीप नाईक कुठे ना कुठे फुलर लेंथ खोल टप्प्याची गोलंदाजी त्याच्याकडून सुरू आहे. हा चेंडू समोर खेळून काढलेला आहे. कॉर्नर क्षेत्रामध्ये परशु आहे. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होणार नाहीये. या षटकामध्ये 2 विकेट आल्या, महत्त्वाच्या विकेट आल्या. एक अल्पेश चौधरीची आणि त्यानंतर एक जितू फुलोरीची. हे 2 विकेट घेतल्यानंतर धावा 5 खर्च केल्या. खरं तर संदीप नाईकचं हे षटकी खूप चांगलं पडलं. जोगेनने खरं तर कमबॅक करून दिलं होतं. आतापर्यंत धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 23-23. शेवटचं षटक असेल स्लॉग षटक. हाणामारीचं षटक. परंतु या षटकामध्ये कोणाला मोर्चावर लावलं जातं? यस भूषण. आज आय थिंक केवल नाही आहे. केवलची बॉलिंग ही खूप सुधारलेली आहे. प्रॅक्टिस भरपूर आहे. आज कुठे ना कुठे तो इंजुर्ड आहे, त्यामुळे इथे भूषणकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे. भूषणावह गोलंदाजी करावी लागेल कारण शेवटचं षटक खूप धोकादायक असतं. भूषण पाटील हे 2 फलंदाज जे आहेत ते फलंदाजी मोठे फटके मारू शकतात, परंतु इथे गरज आहे, संघाची गरज ओळखून किमान या षटकामध्ये 15-16 धावा लावणं गरजेचं झालेलं आहे टीम सोनादेवी टेमघर संघाला. हा फुलटॉस आहे, टर्न केलेला आहे चेंडूला, मात्र डीपला क्षेत्ररक्षक आहेत. काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त. तिथेच काल आपण बघितलं की मुसाफाई यांनी एक अप्रतिम या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल घेतला होता आणि तिथेच क्षेत्ररक्षणी चांगले क्षेत्ररक्षण करतो. धावसंख्या धावपलकावर 24 लागलेले. हे दोन्ही संघ 2 स्पर्धांमध्ये सुपर 3 मध्ये पोहोचले होते. इथे मात्र दोन्ही संघामध्ये घमासान. चेंडू हवे ते भूषण स्वतः चेंडू खाली. ओहो व्हॉट अ कॅच. जबरदस्त रनिंग कॅच आपण बघितला स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये. आणि फलंदाज मदन याची खेळी संपुष्टात. पाचशे वर्षाचा इंतजार संपून वाट पाहून लढाई संपून आपण भव्य राम मंदिराचं उद्घाटन 16 याची देही याची डोळा बघितला. भूषण हा फुलटॉस चेंडू आहे, मात्र प्रॉपर बॅटवर नाहीये. गोलंदाजी चांगली होत नाहीये, मात्र फलंदाजी तरी कुठे चांगली होते. कुठे ना कुठे प्लॅनिंग फलंदाजांची चुकलेली आहे. खरं तर योगेश बोबडेने जी सुरुवात केली होती पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारून, तो रिदम नंतर कुठल्याही फलंदाजाला जमलेला नाहीये. बऱ्याचशा डबल धावा आल्या, परंतु डॉट चेंडू बघा 1 2 3 4 5 6 7 8 चेंडू डॉट केलेले आहेत. ही खडी डोकेदुखी ठरलेली आहे सोनादेवी टेमघर संघाची आणि रेग्युलर इंटरव्हलने त्यांचे विकेटही गेलेले आहेत. गोलंदाज भूषण. महेश खेळपट्टीवर. ते पुन्हा एकदा चेंडू हवे ते. आता भूषण पुन्हा एकदा पळतोय. हो इथे अंदाज मिळालेला नाहीये त्याला. तिसरा धावेचा प्रयत्न होईल आणि रेस लागली होती बॅट्समन बॉलर सॉरी क्षेत्ररक्षकामध्ये. बॅट्समन गॉन रनआउट.
तर 28 धावा धावपलकावर लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 6 फलंदाजांना इथे माघारी पाठवलेलं आहे गोलंदाजांनी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कालिकामाता कालवार आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या, कारण यानंतर लगेच आपली टॉस इथे केली जाईल. फुल टॉस आहे, फुल टॉस आहे, फुल टॉल वसूल. यस, षटकार येतोय. चौतीस धावा धावपलकावर लागलेले आहेत. वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेचे मुख्य समालोचक आमचे गुरुवर्य, नक्कीच आमच्या समालोचन परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष, एक पहाडी आवाज, सर्वांचे लाडके मोहनदादा भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम मोहनदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. वेलकम रोहिदास मामा, आपलंही हार्दिक स्वागत आहे. ओपनर, बॉलर, ओपनर, बॅटमन, आजही त्यांचा फुलटॉस मला आठवतो. जयगाव देव वडुनोग चषकामधील गोलंदाज भूषण. हा चेंडू हवेत आहे. कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट 6 पाहत होता संदीप तिथे वाट, परंतु त्याच्या वरून गेला चेंडू षटकारासाठी. सो वेल 40 धावा आणि 41 धावांचं. मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूवर 2 षटकार लावून आपल्या संघाला सुस्थितीत आणलेले सोनादेवी टेमघर संघाने. उथलपुथल या इनिंगमध्ये आपण बघितली. पहिल्या षटकात 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 4, तिसऱ्या षटकात 5 आणि शेवटच्या षटकात ज्ञानेश्वर मुकदम तब्बल 17 आल्या. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन चला लगेच. वेलकम सन्माननीय उपाध्यक्ष. हरिदाजी पाटील साहेब, तसेच आनंदजी पाटील, बंटी भाऊ, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. बसल्या ना. सन्माननीय उपाध्यक्ष, नवीन 40+ क्रिकेट संघटना नक्कीच इथे उपस्थित होत आहेत. त्रिदेव असं म्हटलं जातं त्यांना. आनंद भाऊ, वेलकम, सुस्वागतम. टॉस बघा, समोरच्या संघाला एक विनंती असेल, कालिकामाता कालवार संघ, जर इथं आपण पहिला चेंडू पडण्या अगोदर कॅप्टन उपस्थित नसेल तर आपणास पॅनलाइज केलं जाऊ शकते. कमिटीच्या माध्यमातून आपणास एक सूचना. कालिकामाता कालवार संघ, दापोडे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. नंतर कमिटी जो निर्णय देईल तो आपणास मान्य करावा लागेल. तर जाऊया आपण मैदानामध्ये. तत्पूर्वी आपण पाहिलं पहिल्या हाफमध्ये 40 धावा करून 41 धावांचं लक्ष या इथे जय बजरंग कारिवली संघासमोर ठेवलेले सोनादेवी टेमघर संघाने. आणि पुढचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक, आमचे गुरुवर्य मोहनदादा भोईर. एकच वादा मोहनदादा. थँक्स, धन्यवाद ज्ञानेश्वर. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर असा रंग भरलात. स्पर्धेचा मित्र आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधून पहिली लढत आपण पाहतो. एका बाजूला सोनादेवी टेमघर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. 2 दिग्गज संघ.
मात्र प्रथम फलंदाजी करताना आपण सोनादेवी टेमघर या संघाला पाहिलं. 4 षटकांची अंती धावसंख्या झाली 40, विजयाचं लक्ष 41 धावांचं. सोनादेवी टेमघर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच देखील आमच्या त्या ठिकाणी रवाना झाले. तेव्हा विनंती असेल जय बजरंग कारवीर संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 44 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि वीरतान दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर आमचे परममित्र हरिदास पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचं देखील हुतात्मा चषक 2025 मधून मी मनस्वी स्वागत करतो. त्यांच्यासमोर संघटनेचे सदस्य सन्माननीय बंटीजी चौधरी आपलं देखील मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे या संघाचे खऱ्या अर्थानं ज्यांना एक उत्तम संघाची उभारणी केली, बांधणी केली, ते आमचे आनंद भाऊ निरीक्षक भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+. आनंद भाऊ तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय डिसिप्लिन असं व्यक्तिमत्व दापोडे गावचं युवा उद्योजक. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून जर आपण एकंदरीत संघांचं अपडेट पाहिलं तर प्रत्येक संघ खऱ्या अर्थाने न्यू 40+च्या संघटनेतील सर्वात दिग्गज संघ आहेत. एक से बढ़कर एक असे संघ आपण आज इन ॲक्शनमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं कालिकामाता कालवार विजेता दमन दौरा 2024-25 वीर तानाजी दापोडे संघ एक कम्पॅटेबल संघ. अष्टपुली असं संघाचा भरणा असलेला दापोडा संघ. त्यानंतर स्वयंभू पायगाव रँकिंग नंबरचा संघ. स्वराज्य स्पोर्ट्स कशिली हा देखील संघ तगडा आणि मजबूत आहे. चौथा हिरवा मानकुली क्या बात आहे हा देखील संघ रँकिंग नंबरचा आहे. आणि बंदऱ्यामध्ये कालेर संघ सध्या रँकिंग नंबरला आहे. आणि सिद्धिविनायक अंजूर कुठल्याही संघाला हरवण्याची ताकद या संघामध्ये. असे दिग्गज संघ आज खऱ्या अर्थानं आपण या इन ॲक्शनमध्ये पाहतोय. आजची स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्यासाठी एक उत्तम मेजवानी. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज दामू अण्णा दामोदर अण्णा या नावाने फोकस आणि फेमस. बघा मित्र या ठिकाणी केवळ वडापाव सेंटर एक स्टॉल उत्तम रुचकर आणि स्वादिष्ट वडापाव या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि तुम्हासाठी एक ब्रेकिंग न्यूज असेल, एखादा गिराईक जर मला वाटतं डझनभर वडापाव घेईल तर त्यासाठी एक वडापाव फ्री आहे. रुचकर आणि स्वादिष्ट असा वडापाव केवळ वडापाव सेंटर दामू. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं. पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा असताना दामू बाल बाल बच गए. जितू फुलोरे यांनी देखील एक चांगल्या उत्तम संघाची उभारणी केलेली आहे. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक तिथे सुरेखपणे सुंदरसं क्षेत्ररक्षण आपण जितू फुलेच्या माध्यमातून पहिला ऑन साईडला एक धावगणीची संधी या ठिकाणी परशु याला झाली. स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती बिनबाद एक. विजयाचं लक्ष 41 धावांचं. ओर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज दामोअण्णा. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दामोअण्णा. या ठिकाणी मात्र फुल्लेंचा चेंडू खऱ्या अर्थानं बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल झालाय. हॅलो हॅलो आउट ऑफ लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. कमांतर धावणी संघात धावसंख्या 2. फुलेंचा चेंडू तो ऑनसेटचा फटका निश्चितच फुलेंचा चेंडू तो ऑनसेटचा फटका सजला. मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली होती फलंदाज जोगेन याला.
चेंडू डीपमध्ये आपण पाहिला, 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी स्वतःच ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती बिनबाद 4. और क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली होती. हॉपलीवूड चेंडू सुंदर साऊंड राईचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑनला. 1 धाव घेण्याची संधी होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 5. दमवानं नेहमीच एक अतिशय चमत्कारी गोलंदाजी करतो. मॅजिकल षटक हाताळत असतोय. उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली दमवण्याची. यास ज्या विकेटची गरज तो विकेट प्राप्त करताना गोलंदाज दमवणा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दामवन्ना. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. व्हरी नाईस स्टोक, व्हरी वंडरफुल स्टोक. खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीम आरशा क्लिअर करताना नेत्रदीपक षटकार फलंदाज मिलिनेच्या बॅटमधून येतोय आणि ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आपण पाहिला मिलिनेच्या बॅटमधून. संघटना किंवा आयोजक ठरवतील. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 अशी सुरुवात. जे आस्किंग रन आहे, धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातो. पहिल्या ओव्हरमधून दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरा गोलंदाज येतोय अल्पेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे अल्पेश. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. सोनादेवी टेमगर विपक्ष जय बजरंग कारिवल्या. 2 दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामधून पहिला सामना आपण पाहतोय. दोन्ही अव्वल दर्जाचे संघ आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय बालरामजी चौधरी साहेब यांचा हा संघ आपण इन मध्ये पाहतोय. बालरामजी चौधरी फॅम टीम सोनादेवी टेमगर. नेक्स्ट टाइम स्ट्रोक. यस वेलजच कॅच अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज. पहिला चेंडू डिझाईन सुरेख सुंदर धून आपण या ठिकाणी पेशकश करता. उत्तम डीजेची व्यवस्था खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून झालेली ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं
पहिल्या चेंडूवर बिग विकेट बडी सफलता प्राप्त करते हुए यहाँ पर गेंदबाज अल्पेश गायकवाड महत्वाची विकेट ज्यानं प्राप्त केलेली आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा अल्पेश. नेक्स्ट बॅट्समन मोनिश या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे चेंडू खाली शतक निश्चित दक्ष होता दिनेश. झेल घेण्यासाठी अतिशय चांगला उत्तम प्रयत्न होता पहिल्या स्केल मधून. हा चेंडू मात्र थोडासा बरे आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते कमांतर धावणे संघात धावसंख्येने पुढे सगळे धावसंख्या होती ती 14. 41 धावांचं लक्ष आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण इन ॲक्शन मध्ये जय बजरंग कारविले संघाची जोडी इन ॲक्शन मध्ये पाहतो. एका बाजूला मिलिंद तर दुसऱ्या बाजूला मोनिश. एक चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहिल्या. मोनिश अतिशय चांगला चेंडू आपली सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो वायडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी फलंदाज झाला आणि 2 धावांनी सांगा धावसंख्या होती ती 16. 2 बाद 16. गोरसई गाव म्हटलं का रोहिदास पाचांचा गाव. गोरसईमध्ये मामा लय फेमस आहे रोहिदास. मस्ट टाइम स्ट्रोक आत्मघातकी फटका फलंदाज महत्वाचा बाद. मोनिशची खेळी संपुष्टात. आणि याचा दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन होते सन्मानी हे म्हणजे केने. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. हुतात्मा चषक 2025 मधून तुमचं मनस्वी स्वागत. नेक्स्ट बॅट्समन संदीप पाटील येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज न्यू बॅट्समन न्यू बॅटल हेमंत. चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज संदीप पाटील याला पहिला चेंडू पेस करताना निर्धाव चेंडूची सांगतात त्याच्या माध्यमातून होते. धावसंख्या स्थिर और क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 3 बाद 16. 41 धावांचं लक्ष आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण इनेक्शन मध्ये पाहतोय संदीप आणि मिलिंद. हा चेंडू मात्र थोडासाच बरे आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. कवांतर धावणे संघात धावसंख्या 17 वर पोहोचते. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण या. संभाजी म्हात्रे मित्र जर आपण कालच्या दिवसाचा अपडेट पाहिलं तर कालच्या दिवसामधून एकमेव असा संघ पाहिला ज्याने दिग्गज संघांना पराभूत करून कालच्या दिवसाचा विजेता संघ जोशी 11 भादवड. अतिशय प्रतिम चेंडूला सुंदरसं स्वीप केलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका होता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून झालं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघ धावसंख्या होती ती 18. आता मात्र येणारे 12 चेंडूंनी विजयासाठी अजून 23 धावांची गरज आहे. आस्किंग रेंज थोडंसं वाढले असेल. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला तर 11.50 ची सरासरी. आता गोलंदाज कोण असेल हे फार महत्त्वाचं आहे कारण दुसऱ्या षटक करताना अल्पेश याला आपण पाहिलं.
तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी तो मदन चौधरी. नेहमीच अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेमधून ज्यानं केलेली आहे. मदन की युवराज, कॅप्टन थोडासा कन्फ्यूज आहे. बघा युवराज ज्याच्याकडे देखील चांगली अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. हुतात्मा चषक 2025 ही स्पर्धा मित्र आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय वाखाणण्याजोगं असं आयोजन या स्पर्धेमधून आपण पाहतोय. सुरेख सुंदर, सर्वात महत्वाचं हे आउटफील्ड, हे मैदान. तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी तो युवराज चौधरी. कित्येक स्पर्धामधून आपण युवराजाला देखील पाहिला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी नेहमीच ज्यानं संघासाठी केलेली आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज युवराज. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका, स्वीप केलाय ऑन साइडला, चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. नेत्र दीपक षटकार. पहिला चेंडू पेस करताना मात्र आपण तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू पेस करताना संदीप पाटीलच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका साजला. आता मात्र एक जागतिक आदेश देताना सोनादेवी टेमघरे संघाला. आता जे विजयाचं लक्ष्य आहे, येणारे 11 चेंडू आणि विजयापासून 17 धावा दूर आहे. खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजावर आपण विश्वास ठेवला, त्या गोलंदाजीने मात्र कुठेतरी आपल्या विश्वासाला तो पात्र ठरत नाहीये. कारण पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला, 2 चेंडूमधून 2 मोठे फटके. आता कारिवली संघ या स्पर्धेमधून परिपूर्ण कमबॅक करतोय. आता येणारे 10 चेंडू आणि विजयापासून फक्त आणि फक्त 11 धावा दूर आहे. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू ऑन साइडला जातोय, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, चेंडूला ऑन साइडला फ्लिक केलं होतं. हा मात्र चेंडू अतिशय उत्तम दर्जाचा होता. धावसंख्या 32. येणारे 9 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ पण पाहतोय जय बजरंग कारिवली. आणि पुन्हा एकदा मोठा फटका, हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. धन्यवाद डीजे.
सोनादेवी टेमघर संघाच्या संघानिकाला असं वाटलं की फिरकी गोलंदाज आपण यूज करू, त्या फिरकी गोलंदाजच फिरवला. आणि पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू देखील जाईल आउट पार. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. सामना फिनिश.